म्हणजे आवरा तुरकूस उचलले ना. अरे तुम्ही स्वतःचा खाता तर खाता, हगं परंग खाता तुम्ही स्वतःचा, नाही पचत तरी पण खाता तुम्ही दुसऱ्याचा पण खाता. माई ते असून पण का बाबा ती आपला नाही येतो, ती शेता आपली नाही आहेत का, ती प्रॉपर्टी आपली नाही आहे, तरी मेल्यावर तुमचं तिथं डोळं फुटलेलं कसं तंबाराही महिने दुसऱ्याच्या प्रॉपर्टीवर. कला मम्मीला त्रास देतस, कला मम्मीला आवरा त्रास देतस तू बाबू. तू मम्मीचा शाणा पोरा नाही का, तू मम्मीचा येरा पोरा आहेस का तू. इकडे बघा कवरा भांडा झाले बघा. यो स्कूटी वगैरे चालवायला शिका. तुमच्या घरामध्ये जर 4 व्हीलर असेल तर तुम्ही नक्कीच 4 व्हीलर पण चालवायला शिका, कारण का आपल्यावरती कवा कंची वेळ येईल सांगू शकत नाही. म्हणून आपण शिकून ठेवायचा, कवा आपण कुठं पण उपयोगी पडतात. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कवितावरील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे मंगळवार आणि मी छान अशा आपल्या ब्लॉगला सकाळी सुरुवात केलेली आहे. तर चला आता हा बघा, आता मी तुमच्यासोबत बोलते. आलाय बघा. आता तू कुठं चाललाय बेटा, किधर जा रहा है तू, बता मेरे को किधर जा रहा है बब्बू. अरे मम्मा मला खाऊ पाहिजे. इकडे बघा, याला खाऊ पाहिजे याची गाणं बघा. अरे पापा, मम्मी मेली, मम्मी मेली, पापा मम्मी मेली आता मम्मी. तर मम्मी कुठे तुला दुसरी, पप्पाला दुसरं लगीन करायला लागेल तर मम्मी आहे तुला दुसरी आता. नको ना बाबू, नको ना राजा, नको ना. जा ना खेळ तिकडे सोनूच्याकडे जा. बघा जा सोनूच्याकडे खेळून येते. जा दादाला जा. पापा मम्मी मरल ना, खरोखर मम्मी मरल ना. मम्मी जर मेली तर जेवायचं पण वांद होतील ना, सगळ्याच वांद होतील. बघा लहान गवळा आली बघा. अरे चावतो कुशाल. बाबा मम्मी मेली आता मम्मी मेलीच. आता मम्मी तुझी खरोखर मेली. आता मम्मी मरल ना तेव्हा तुला समजाल कोण जेवायला देतं त्या. दादा जरा लगीन करायला लागेल तुला जेवायला बनवायसाठी मग. तर चला, आज मस्त मंगळवार आणि ब्लॉगला आपल्या सुरुवात केली ना. ब्लॉगची सुरुवात आपल्या किंवा आजच्या दिवसाची सुरुवात अशी काही झाली. इकडे बघा चावतो कुशाल बैल झाला, लारा नेले तर बघाच. आजची आपल्या ब्लॉगची सुरुवात लक्कीने मस्त एंट्री करून केलेली आहे. तर चला, आता आजच्या दिवसभरामध्ये जे काही होईल ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार. मशीनला कपडे लावले आणि मी कपडे झालं का लगेच कपडे सुकत बी घालत आहो, झाडलोट करून घेत आहो आणि मग जे काही माझी छोटी मोठी कामं ती करून घेता. मला आज खिडकी क्लीन करायची, कारण की खिडकीलाच काही पण करून पडदा लावायचा मला त्याच्यामुळं. ओके, सो चला आता फॅन मी बंद केली तर मला आवरा गरम झाले ना. अरे बाबा जा ना, कला मम्मीला त्रास देतस, कला मम्मीला आवरा त्रास देतस तू बाबू. तू मम्मीचा शाणा पोरा नाही का, तू मम्मीचा येरा पोरा आहेस का तू येरा बापू आहेस मम्मीचा, तू मम्मीचा येरा पोरा आहेस. लोक तुला येरा बोलतील बाबू, सगळी लोक बोलतील यांचा लक्की बॅड बॉय आहे, त्यांचं लकी बॅट बॉय. बापा चल तिकडे साली आहे. इकडे तुझ्या आईला आता येईल बघा. असाच खेळते तो सुट्टा असला ना तर याचं इगाड बघायला नको. इकडे चापतो तुला. इकडे आणि आमच्या लकीला ना पळापळीचा खेळ खेळायला जाम मज्जा येते. मोनीश आला ना घरी तर मोनीश त्याच्यासोबत ना अर्धा घंटा तरी पळापळीचा खेळ खेळतो. बघा आता रूममध्ये पडदा वगैरे खिडकीला लावून घेतलाय मी. ओके, आणि सोफे ना मी आता असे ठेवलेत. आणि ब्लॉगमध्ये ना लाईट जरा अशी कमी जास्त वाटते बघा कशी ना, काय माहिती का प्रॉब्लेम झाला. तर सोफे वगैरे मी आता असे ठेवून दिलेत. आणि आपला जो कपाट आहे तो मी आता या बाजूला ठेवला आहे. याला पण मस्त रंगबिंग लावायचा, पण जेव्हा आपली अलमारी येईल तेव्हा मग याच्यातून सगळं कपडे काढून व्यवस्थित क्लीन करून मग आपण कलर करू. कारण का मला आवरा म्हणजे चांगला कपाट नाही टाकायचं जरी अलमारी आणली तरी पण, कारण का जुना त्या सोनं असतं ना. यो माझ्या सासूबाईंची आठवण ना, आज आम्ही सासूबाईंच्या कपाटामध्ये कपडे ठेवतो. बघा कसं असतं मंडळी, आपण आताची नवीनची माणसं, आपल्याला जुन्या गोष्टींची कदर नसतं, पण ऐन वेळेला आपल्याला जुनी वस्तू किंवा जुनी गोष्ट साथ देते ना. माझ्यासोबत असं बऱ्याच वेळा झाले. बघा ना,
आपण काय करतो, साफसफाई करायला घेतलं कसं काही जुन्या पुराण्या काही कपडं बोला किंवा जुन्या पुराण्या कांच्या वस्तू बोला, आपण लगे काय करतो कचऱ्याच्या डब्यात नेऊन टाकतो आणि तर भंगारवाल्याला देतो. आपल्याला पसारा होतो त्या गोष्टीचा. पण आपल्या आई बाबा म्हणजे आई वडील आपले आजी आजोबा जुन्या पुराण्या वस्तू जो काही साहित्य असायचं ना, तो असा स्वच्छ करून एखाद्या पिशवीमध्ये किंवा एखाद्या अशाच जागेवर ठेवायच्या की ती वस्तू म्हणजे नंतर उपयोगी पडेल म्हणून. पण आपल्याला अशा काही गोष्टींची अडचण होतं, पण केव्हा तरी आपल्याला ती गोष्ट कामी येतं. आता माझ्या सासूबाईंचा कपाट आहे सांगायचं झालं तर. पण याच्यामध्ये माझ्या पण साड्या असायच्या पहिले ना, त्यांच्या पण लुगडं असायचं याच्यामध्ये. आम्ही दोघी जणी केव्हा म्हणजे आमची जी अलमारी होती ना आमच्या बेडरूममध्ये बनवलेली. मग आता तुम्हाला तर माहीतच आपल्या साड्या गौऱ्या असतात 1756 साड्या असतात आपल्या. तर मग त्या माझ्या काही त्या अलमारीत साड्या बसत नव्हत्या. मग मी काय करायचो माझ्या सासूबाईंच्या म्हणजे माझ्या सासूबाईंच्या कपाटामध्ये अर्ध्या साड्या मी ठेवून द्यायचो. मग केव्हा आमच्या आईनं बोलायची कानाला जिथं आवऱ्या साड्या ठेवायला जागा नाही तर नको जेव ना, माझ्या कपाटात पण अडचण घालून ठेवतो नुसती. तरी पण मी आणून ठेवून द्यायचो असा. पण तो आज मला कपाट कामी येला ना. आता जर तो पण नसता, सासूबाई आमच्या गेल्या तेव्हा जर तो पण आम्ही टाकून दिला असता तर मग आता कपडं करायला ठेवलं तर हां. कैसा हमारा दिमाग है, कैसा हमने सोच समझ के रखा है वो कपाट. आणि जरी अलमारी आणली तरी हो कपाट मी काही टाकून देणार नाही. त्याला मस्त क्लीन करू, मस्त पेंटिंग करीन मी त्याला ना. मस्त आपल्या गोधड्या माझं काही कपडं साड्या बिड्या ते मी याच्यानं ठेवणार. ओके चला आज ना मोनिशला डब्याला घेऊन जायला मस्त पालक पनीरची भाजी बनवले. ओके बनवताना वगैरे नाही तुम्हाला दाखवलं कारण का जाम लेट पण झालं आज त्याच्यामुळे. आज थोडंसं लेट पण झालं उठायला, त्याच्यामुळे तुम्हाला काही बनवताना वगैरे नाही मी दाखवलं आता. कारण का मोनिश गेलेला काल रात्री बाहेर जेवायला मित्रांच्या सोबत. कारण का आता तो पण वैतागला भाजी खाऊन मग बोलते काहीतरी तर असं खाऊन जेवतो बाहेर. तर तो गेला मित्रांच्या बरोबर, तो खूप लेट आला. मग कसं आहे पोरा घरांच्या बाहेर गेल्यावरती मग असं झोप येत नाही ना. मी नुसती सारखा दरवाजा उघडून बघत होती आला का नाही गाडी अजून आली का नाही मोनिशची, आला का नाही अजून. मला पण काय झोपच नाही लागली रात्री. सकाळी जरा आज उठायला लेट झाला. मग पटापट बनवून घेतला. आता डब्बा वगैरे त्याचा बनवले. बाकीची माझी सगळी कामं तशीच. हे बघा रात्रीची जी भांडी असेल ती पण लावायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज जर असं सगळं जिनाबिना सगळं क्लीन करून घ्यायचा. खालच्या फ्लोअरवरती जायचं म्हणजे खाली आपण जिथं रवाच होता या जावाचा आता सगळं साफ करणं. कारण का बरेच दिवस झालं खाली पण जेलोनी बघायला अवस्था आली. आज ना मस्त ऊन पडले कडक. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती दिसत असेल उन्हाची म्हणजे अशी किरणं. कारण खिडकीतून मस्त सकाळच्या वेळेला सूर्यप्रकाश असा येतो ना. तर आज मस्त कडक ऊन पण आता पटापट सगळी माझी कामं आवरताव. मशीनला तिकडे कपडे लावताव, झाडलोट करायला घेताव. मला आता तिथे पुसून मग जाऊन येतो. कारण का संध्याकाळच्या तर पॉसिबल होत नाही ना. हॉटेलला आधी कॉल करता भाकरी तुमच्या हात का म्हणून. तर त्यांच्या भाकरी कशा 12-12:30पर्यंत देवायला लागतं ना 1 वाजेपर्यंत. जर असतील तर त्यांच्या पटकन भाकरी करताव ना. मग जेव्हा घेऊन जाणार तेव्हा तिकडे शेत इकडे बघा कवरा भांडा झाले बघा यो बघा. हां बघा आता इकडं बघा या पोऱ्याला आवरी रूम परले आवरी जागा परले झोपायला. पण कया झोपले कपाटाच्या खाली डोका घुसवले ना त्याच्यानं झोपले. म्हणजे त्याला का त्या एसीची कुलिंग बिलिंग होतं कपाटाच्या फटींच्या. हां बघा आता उठाले नाही मला टाकल्यावर फटका लागायचा नाही का. करे बमच्या अय बोंगालक्की काय रे तू काल लक्ष ठेवून राहिले का कपाडावरती. कपाटानं आपले पैसे काही सोना बिना असेल म्हणून. हां हे पुऱ्या कसं झोपले बघा. त्याला कवरीच झोपले साला कपाटाच्या खाली डोका घुसून झोपले ना. आता उठल्या टाकल्यावर पटका नाही लागायचा का टमकीनाचा येरा झाला. बाहेर कुत्र्याचा आवाज आला बरोबर वाघ आमचा लगे फटींच्या उठला. जा झोप जा जेली ती कुत्री जा तू झोप जा झोप परत. चला आणि आता इथं माझ्या भाकऱ्या बी बनवून झाल्या. तिकडं 10 भाकऱ्या वेगळ्या बांधून ठेवल्या आणि इकडे या दुसऱ्या थंड करायला लावल्या. हॉटेलला भाकरी द्यायच्यात आपल्याला. थंड झाल्या की मग लगेच पॅक करून घेऊन जाते. ओके आणि आज ना सकाळी नाही देवी मला फोन केला. आत्ता थोड्या वेळापूर्वी फोन केला का ताई भाकऱ्या भेटतील का म्हणून. तर बरं ठीक आहे देते मी. तर मग त्यांना आता भाकऱ्या घेऊन जातात. त्यांचा कॉल आला तर मग निघायला लागेल मला लगेच. ओके आणि जेवलो नाही मी अजून कारण का यांच्या भाकऱ्यांचा किती वाजता 1:20 कॉल आला मला. ताई बोलतं 2 वाजेपर्यंत भाकऱ्या भेटतील का. तर उन्हावणे घेतला पीठ मला पहिलीच भाकर तव्यात टाकायची. तर गॅस सिलेंडर संपला आपला जो खपणार होता तो फायनली आज खपला. बुक केले मी 16 तारखेला अजून आलेला तर नाही आहे काही. तर मग शेजारच्या ताईला मी फोन केला ताई बरं बाटला आणि आता मला चूल पेटवायला लागेल हॉटेलच्या भाकरी देवाच्या.
आई बोलल्या कालण्याच बाटला आले ये बोलते ना जेवून जा, नाही तर बोलते मग आमची खोलीवली पण घेऊन जातील. मग दादाला पाठवलं लगेच, बाटला घेऊन आले दादा. मग त्याच्यावरती भाकरी बनवली. आणि तर आता आवड्या दुपारचे मला चूल पेटवायला लागली असते. दुसरी गोष्ट म्हणजे मशीन आपली खाली आहे भाकरींची, चूल केले टेरेसवर, ते एक एक भाकरी घेऊन जावं लागलं तर मला तर या त्या 2ला देवाच्या भाकरी 5ला पण नसत्या झाल्या भाकरी मला. म्हणून स्वामींची सेवा केली ना ना आपलं मन जर निर्मळ स्वच्छ जर ठेवला ना तर आपल्याला स्वामी कवाच म्हणजे अडथळा आणत नाही. जरी आपल्या कामामध्ये अडथळा जरी आला तरी स्वामी आपल्याला शेवटच्या टोकावर नेऊन सोडवतात. म्हणून चांगला विचार ठेवायचा, दुसऱ्यामध्ये चांगला बोलायचा, दुसऱ्याचा चांगला कसा होईल त्या पण बघायचा. नुसतं आपल्याच पोतल्या ना आपलीच कपाटा नाही भरायची ना आपल्या पोरांच्यासाठी नाही जमा करून ठेवायचा, दुसऱ्यांच्या पोरांचा पण विचार करायचा. का तर दुसऱ्यांच्या पोरांचा पण जीव तळमळतं ना. मग जेव्हा असं जीव तळमळतं ना दुसऱ्याच्या पोरांचा तेव्हा मग आपल्या पोरांना ते शाप घडतात ना, मग आपल्या घराचं सत्यानाश होतं ना. अशी बरीचशी उदाहरणं आमच्या डोळ्यासमोर. म्हणून दुसऱ्याच्या विषयी गावा पण चांगला विचार करायचा, दुसऱ्याला असं विनाकारण त्रास नाही द्यायचा. ना आली लोकांनी धुरकूस उचलले, तुम्हाला सांगू का मंडळी, धुरकूस उचलले. स्वतःचा खातान तर खातान, दुसऱ्याच्या हिस्साचं पण खायला बघतात ना, खातान पण त्यांच्या आयुष्यात घाटीनं हात टाकतं ना तो घाटींच्या तर तोंडांच्या पण बाहेर नाही निघत, तो भांडींच्या पण खाली बरं नाही, तो मध्येच काहीतरी जाऊन हात टाकतं. मग असं काही सीन होतं. म्हणून दुसऱ्याचा जरासा हाडपाचा कमी करायचा ना, दुसऱ्याच्या घरादारांना डोळा जरा कमी ठेवायचं. आता तुम्ही पण सांगाल ताई तुला जळले तरी का किती दिवसापासून तू डायरेक्ट ओपन बोलतं काही, तू अशी बोलत नव्हती का करायचा. जास्त आती झाल्यावर माणूस साठवून तरी किती ठेवेल आपल्या मनामध्ये. तर तुम्ही माझी अशी फॅमिली मेंबर आहेस का तुमच्यासोबत मला सगळ्या काही गोष्टी शेअर करायला भेटतात किंवा मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत माझ्या मनाच्या सगळ्या काही गोष्टी शेअर केल्यावरती माझं मन पण जरासं हलका होतं. तर तुम्ही माझी अशी फॅमिली मेंबर असणार का तुम्ही सगळ्या गोष्टी समजून पण घेता, त्याच्यावरती सोल्युशन म्हणजे मार्ग पण दाखवता तुम्ही कसा करायचा कसा नाही करायचा, किंवा म्हणजे चांगला मार्गदर्शन तुम्ही करता. मग असा काही प्रकार ना. मी त्या दिवशी माझ्या इन्स्टा स्टोरीला मी एक पोस्ट अपलोड केली ती. बाहेरच्या माणसाला माहीत नसतं आपल्या घरानं म्हणजे आपल्या घरचं वातावरण कसं असतो. आपल्या घरानं असा एकतरी म्हणजे प्रत्येकाच्याच घरामध्ये असा एकतरी नासका कांदा असतं की ज्यांच्यासोबत आपला पट नाही ना तर त्यांचंच गु खावला जाते बरोबर दया. असं कोणत्या घरानं असतं नासका कांदा तर मला जरा कॉमेंटमध्ये सांगा. प्रत्येकाच्या घरानं अशी नासकी कांदी असतात, ज्यांचं चांगला चाललेलं लागते ना त्यानं ते लुरबुर करायला जातात मध्ये ना. स्वतःचा पण सत्यानाश करून घेतात ना दुसऱ्याचा पण करून घेतात. मला तर असं वाटतं की प्रत्येक गावानं प्रत्येक म्हणजे 10 जणांपैकी एकाच्या तर घरात तरी असा नासका कांदा असेलच ना. लोक म्हणजे आवरा धुरकूस उचलले ना. अरे तुम्ही स्वतःचा खाता तर खाता, हगं परंग खाता तुम्ही स्वतःचा, नाही पचत तरी पण खाता तुम्ही दुसऱ्याचा पण खाता. माहिती असून पण का बाबा ती आपला नाही येतो, ती शेता आपली नाही आहेत का, ती प्रॉपर्टी आपली नाही आहे, तरी मेल्यावर तुमचं तिथं डोळं फुटलेलं कसं माराही महिने दुसऱ्याच्या प्रॉपर्टीवर कवरा अजून खाता. तर स्वामी एक दिवस तुमच्या नरड्यावर येऊन बसेल तर ते बसतंच कवा तरी. देव ना देव असं काही करतं ना मग का त्या नड्ड्यांच्या बाहेर पण नाही पारी, तो नड्ड्यानं टाकून ठेवतो मग चांगला. मग जेव्हा तुमचं खावाचं पक्का चांगलं दिवस येतात ना तेव्हा मेन तुमच्या घाटीना टाकतं ते सगळं. म्हणून दुसऱ्याच्या पोरांना असं तळमळत नाही ठेवायचा ना, दुसऱ्यांच्या घरादारावर असं डोळं नाही ठेवायचं कोणी. भरपूर ठिकाणी मी बघता असं भरपूर ठिकाणी नुसता म्हणजे ना बाबा ते जमिनीच्या पैशासाठी दुसऱ्याची म्हणजे दुसऱ्याचा हडपासाठी माणूस कंचा पण धरायला जात आली, कंचा पण धरायला जातं. नको रे बाबा ते पैसे पण नको आमच्या घरामध्ये, ती प्रॉपर्टी पण नको आम्हाला. ज्या देवाने आम्हाला ज्या काही दिले त्या खाऊन आम्ही सुखी समाधानी हवं. आम्हाला कोणचा तलतलाट नको बाबा. कोणाला जेवायचा तेवढा जेवून दे तलतलाट, पण आम्हाला कोणचा तलतलाट नको. आम्ही स्वतःच्या इच्छाच्या अशा सोडल्या जागा लोकांसाठी, आम्ही दुसऱ्याचं खावायला कवा जाणार आहोत. चला आता भाकरी थंड्या झाल्या का बघता जाऊ आपण पोचवायला. चला मंडळी भाकरी पोचवायला आलेली ना तर चक्कीमध्ये दळण पण घेऊन आली, कारण की मग उद्यासाठी पीठ पण नव्हतं त्याच्यामुळे. आणि आपल्यापेक्षा भाकरींच्या ऑर्डर्स रोज असतात आणि मला हॉटेलला रोज भाकरी द्याव्या लागतात त्याच्यामुळं. आणि संध्याकाळी कसं भैया मग गहू लावतो त्याच्यामुळे भैयाला आधी कॉल केला, भैया घेऊन या. मी बोली बरंच झालं मला भाकरी पोचवायला पण जायचं आहे. मग येताना बरं दळण पण टाकते. चला सगळं कपडं माझं त्या पिठामध्ये घालून झालं. जाऊ दे चला आता धंद्यासाठी का आपला धंदा आता आपल्याला करायलाच लागेल. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला आता इथे सांगेन जरा गाडीवर बसल्या होतं
तर स्कूटी वगैरे चालवायला शिका. तुमच्या घरामध्ये जर 4 व्हीलर असेल तर तुम्ही नक्कीच 4 व्हीलर पण चालवायला शिका, कारण का आपल्यावरती केव्हा कंची वेळ येईल सांगू शकत नाही. म्हणून आपण शिकून ठेवायचा, केव्हा आपण कुठं पण उपयोगी पडतं. आता मी ही गाडी केव्हा चालवायला लागलं म्हणजे तिचं केव्हापासून शिकल्यावर चिन्मय 3.5 वर्षाचं होतं तेव्हापासून. पण आज मला ती किती फायद्याची पडली. म्हणजे जेव्हापासून मी चालवत आहो, चिन्मय बारीक होता तेव्हापासून. पोरा माझी शाळेत जायची ना, चिन्मय काहीतरी ज्युनियर KGला होता, म्हणजे 3.5 वर्षाचं होतं, तेव्हापासून मी गाडी चालवते. का तर माझ्या पोरांना न्यायचे आणायचे खूप वांदे व्हायचे. दोघांच्या 2 बॅगा माझ्या खांद्यावर, दुसऱ्यांची पोरं गाडीवर बसून जायची. मग चिन्मय मनीष बोलायचा, मम्मी आम्ही चालत जात आहो, आम्हाला पण गाडीवर बसून जायचा शाळेत ट्युशनला. मग मीच विचार केला की बाबा गाडी शिकला पाहिजे. आपल्या पोरांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या आपल्यालाच पूर्ण करायच्या आहेत. म्हणून मी गाडी शिकण्याचा निर्णय घेतला. ओके, तेव्हा पण मला जाम लोक हसत होती, पक्की लोक हसत होती. पण आता 30 लोक मला बोलतात का तुझ्यावर प्राऊड फील होतं. पण अर्धे असतात ना गोणीमध्ये कांद्याच्या नासकी, मग ते नासक्या लोकांना काही पटत नाही माझ्या गोष्टी. असं आहे. चला आता असं दलन बिलन झाले. मग अख्खी पिठण मागली मी आत्ता, कारण ही गोण सगळी आखवली भैया आणि तिथं खाली ढकली ना. चलत जाऊ आता. मोनीश कामावरून घरी आले, दोघांना मज्जा पण घरी आले.